आज आहे 24/2/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता हंस बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुम्हाला या लक्ष्मीनारायणासारखे हंस अर्थात संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. प्रश्न आहे, या ज्ञान मार्गामध्ये प्रगती करण्याची विधी कोणती आहे? उत्तर आहे, या ज्ञान मार्गामध्ये प्रगती करायची असेल तर बाकी सर्व विचार सोडून बाबांच्या आठवणीमध्ये व्यस्त रहा, ज्यामुळे विकर्म विनाश होतील आणि पूर्ण कचरा निघून जाईल. आठवणीची यात्रा हाच उच्च पदाचा आधार आहे. यामुळेच तुम्ही कवडीपासून हिरा बनू शकता. बाबांची ड्युटी आहे तुम्हाला कवडीपासून हिरा, पतितापासून पावन बनविण्याची. याच्याशिवाय बाबा देखील राहू शकत नाही. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात की या दुनियेमध्ये कोणी हंस आहेत तर कोणी बगळे देखील आहेत. हे लक्ष्मीनारायण हंस आहेत. यांच्यासारखे तुम्हाला बनायचे आहे. तुम्ही म्हणाल आम्ही दैवी संप्रदायी बनत आहोत. बाबा म्हणतील तुम्ही दैवी संप्रदायाचे बनत आहात. मी तुम्हाला हंस बनवतो. अजून पूर्ण बनलेले नाही आहात. तुम्हाला तसे बनायचे आहे. हंस मोती वेचतात, बगळे घाण खातात. आता आपण हंस बनत आहोत म्हणून देवतांना फूल म्हटले जाते आणि त्यांना काटे म्हटले जाते. हंस होता नंतर मग खाली उतरत बगळे बनले आहात. अर्धा कल्प हंस, अर्धा कल्प बगळा. हंस बनण्यामध्ये देखील मायेची खूप विघ्ने पडतात. काही ना काही पतन होत जाते. मुख्य पतन होते देह अभिमानाचे. या संगमावरच तुम्हा मुलांना बदलायचे आहे. जेव्हा तुम्ही हंस बनता तेव्हा मग हंसच हंस होता. हंस अर्थात देवी देवता असतात नवीन दुनियेमध्ये. जुन्या दुनियेमध्ये एकही हंस असू शकत नाही. भले संन्यासी आहेत परंतु ते आहेत हदचे संन्यासी. तुम्ही आहात बेहदचे संन्यासी. बाबांनी बेहदचा संन्यास शिकवला आहे. या देवतांसारखे सर्वगुण संपन्न इतर कोणत्याही धर्माचे बनतच नाहीत. आता बाबासुद्धा आले आहेत आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी. तुम्हीच नवीन दुनियेमध्ये सर्वप्रथम सुखामध्ये येता. बाकी इतर कोणी नवीन दुनियेमध्ये थोडेच येतात. आता या देवतांचा धर्मच प्रायः लोप झाला आहे. या गोष्टी देखील तुम्ही आताच ऐकत आहात आणि समजत आहात. इतर कोणीही समजू शकणार नाही. ती सर्व आहेत मनुष्यमते. विकारातूनच तर सर्वजण जन्मले आहेत ना. सतयुगामध्ये विकाराची कोणती गोष्टच नाही. देवता पवित्र होते. तिथे योग बलानेच सर्व काही होते. इथे पतित मनुष्यांना काय माहीत की तिथे मुले कशी जन्माला येतात. त्याचे नावच आहे वॉइसलेस वर्ल्ड अर्थात निर्विकारी दुनिया. विकाराची गोष्टच नाही. तर म्हणतील जनावरे इत्यादी कशी जन्माला येतात. तुम्ही बोला तिथे आहेच योगबल. विकाराची गोष्टच नाही. 100% निर्विकारी आहेत. आम्ही तर शुभ बोलतो. तुम्ही अशुभ कशासाठी बोलता. याचे नावच आहे वेश्यालय आणि त्याचे नावच आहे शिवालय. त्या शिवालयाची स्थापना शिवबाबा करत आहेत. शिवबाबा सर्वात उंच टॉवर अर्थात मनोरा आहेत ना. शिवालये देखील अशी उंच बनवतात. शिवबाबा तुम्हाला सुखाचे टॉवर बनवितात. सुखाच्या टॉवरमध्ये घेऊन जातात म्हणून बाबांवर खूप प्रेम जडते. भक्ती मार्गामध्ये देखील शिवबाबांवर प्रेम असते. शिवबाबांच्या मंदिरामध्ये खूप प्रेमाने जातात परंतु समजत काहीच नाहीत. आता तुम्ही मुले सर्वगुण संपन्न बनत आहात. अजून संपूर्ण बनलेले नाही आहात. तुमची परीक्षा तेव्हा होईल जेव्हा तुमची पूर्ण राजधानी स्थापन होईल. नंतर मग बाकी सर्व नष्ट होतील आणि मग नंबरवार थोडे थोडे येत राहतील. तुमची तर अगोदरच राजाई सुरू होते. बाकी इतर धर्मांमध्ये पहिली राजाई सुरू होत नाही. तुमचे तर आहेच किंगडम अर्थात राजधानी.
या गोष्टींना तुम्ही मुलेच जाणता. बनारसला मुले सेवेसाठी गेली, त्यांना समजावून सांगण्याचा नशा आहे, परंतु ती लोक तितकेसे समजू शकले नाहीत. गायन देखील आहे, कोटींमध्ये कोणी हंस कोणी विरळाच बनतो, आणि जर बनले नाही तर मग खूप दंड भोगावा लागतो. कोणी तर 95% सजा भोगतात, फक्त 5% बदलतात. हायेस्ट आणि लोएस्ट अर्थात सर्वात जास्त आणि सर्वात कमी नंबर तर असतात ना. आता कोणीही स्वतःला हंस म्हणू शकत नाही. पुरुषार्थ करत आहेत. जेव्हा ज्ञान पूर्ण होईल तेव्हा लढाई देखील सुरू होईल. ज्ञान तर पूर्ण घ्यायचे आहे, ती लढाईच फायनल होईल. अजून तर कोणी 100% बनलेले नाहीत. आता तर घराघरामध्ये पैगाम अर्थात संदेश पोचवायचा आहे. खूप मोठी क्रांती होईल. ज्यांचे मोठे मोठे अड्डे बनलेले आहेत सर्व हलू लागतील. भक्तीचे सिंहासन हलू लागेल. आता भक्तांचे राज्य आहे ना, त्यावर तुम्ही विजय प्राप्त करता. आता आहे प्रजेचे प्रजेवर राज्य, नंतर मग बदलणार. या लक्ष्मीनारायणाचे राज्य होईल. तुम्ही साक्षात्कार करत राहाल. सुरुवातीला तुम्हाला खूप साक्षात्कार घडवले आहेत. कशी राजधानी चालते, परंतु साक्षात्कार झालेले आज नाही आहेत. हे देखील ड्रामामध्ये ज्यांचा जो पार्ट आहे तो चालतच राहतो. यात आपण कोणाची महिमा थोडीच करणार. बाबा देखील म्हणतात, तुम्ही माझी काय महिमा करणार. माझी तर ड्युटी आहे पतितापासून पावन बनविण्याची. शिक्षकाची ड्युटी असते शिकवण्याची. आपली ड्युटी बजावणाऱ्याची महिमा काय करणार. बाबा म्हणतात, मी देखील ड्रामाच्या वश आहे, मग ती माझी ताकद कशी असेल. ही तर माझी ड्युटी आहे. कल्पकल्प संगमावर येऊन पतितापासून पावन बनण्याचा रस्ता सांगतो. मी पावन बनविल्याशिवाय राहू शकत नाही. माझा पार्ट ॲक्युरेट आहे. 1 सेकंद देखील मागे किंवा पुढे होऊ शकत नाही. एकदम ॲक्युरेट वेळेवर सेवेचा पार्ट बजावतो. सेकंद बाय सेकंद जो पास होतो त्याप्रमाणे ड्रामा माझ्याकडून करवून घेतो. मी परवश आहे. यामध्ये महिमेची कोणती गोष्ट नाही. मी कल्पकल्प येतो. मला बोलावतातच मुळी. पतितापासून पावन बनविणारे या. किती पतित बनले आहेत. एक एक अवगुण काढून टाकण्यासाठी किती मेहनत करावी लागते. बराच काळ पवित्र राहून देखील चालता चालता मायेची थप्पड बसल्यामुळे काळे तोंड करतात. ही आहेच तमोप्रधान दुनिया. माया दुश्मन खूप सामना करते. संन्यासी देखील जन्म तर विकारातूनच घेतात. कोणीही ज्योती ज्योतमध्ये सामावून जात नाही, परत जाऊ शकत नाहीत. आत्मा तर अविनाशी आहे आणि तिचा पार्ट देखील अविनाशी आहे, आणि मग ज्योती ज्योतमध्ये सामावू कशी शकणार. जितके माणसे तितक्या गोष्टी आहेत. ती सर्व आहेत मनुष्य मते. ईश्वरीय मत आहेच एक. देवता मत तर इथे असत नाही. देवता असतात सतयुगामध्ये. तर या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मनुष्य तर काहीच जाणत नाही, तेव्हा तर ईश्वराला बोलावतात की दया करा. बाबा म्हणतात, मी तुम्हाला असे लायक बनवतो ज्यामुळे तुम्ही पूजनीय बनता. आता थोडेच पूजनीय आहात, बनत आहात. तुम्ही जाणता आम्ही असे बनणार आणि भक्ती मार्गामध्ये आमचीच महिमा होईल. आमचीच मंदिरे बनतील. तुम्हाला माहीत आहे की चंडिका देवीचा देखील मेळा भरतो. चंडी जी बाबांच्या श्रीमतावर चालत नाही, तरी देखील विश्वाला पवित्र बनण्यासाठी काही न काही मदत तर करते ना. सेना आहे ना. शिक्षा इत्यादी भोगून तरी देखील विश्वाचे मालक तर बनतात ना. इथे कोणी भिल्ल जरी असेल तरी तो देखील म्हणेल की मी भारताचा मालक आहे. आजकाल बघा, एका बाजूला तर गातात की आमचा भारत सर्वात श्रेष्ठ देश आहे, आणि दुसऱ्या बाजूला मग गातात की भारताची काय हालत झाली आहे. रक्ताच्या नद्या वाहत राहतात. एका गाण्यामध्ये महिमा तर दुसऱ्या गाण्यामध्ये निंदा. काहीच समजत नाही.
तुम्हाला तर यथार्थ रीतीने आता बाबा समजावून सांगत आहेत. मनुष्यांना थोडेच माहीत आहे की यांना ईश्वर शिकवत आहेत. म्हणतील, वा, यांनी तर ईश्वराला शिक्षक बनवून ठेवले आहे. अरे, भगवानुवाच आहे ना की मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. फक्त गीतेमध्ये मनुष्याचे नाव घालून गीतेचे खंडन केले आहे. श्रीकृष्ण भगवानुवाच हे तर मनुष्य मत झाले ना. श्रीकृष्ण इथे कसा येणार? तो तर सतयुगाचा प्रिन्स होता. त्याला काय गरज आहे जो या पतित दुनियेमध्ये येईल? बाबांना तर तुम्ही मुलेच जाणता, परंतु तुमच्यामध्ये देखील कोणी विरळेच यथार्थ रीतीने जाणतात. तुम्हा मुलांच्या मुखातून सदैव रत्नेच निघाली पाहिजेत, दगड नाही. स्वतःला विचारायचे आहे की मी असा बनलो आहे. भले इच्छा देखील असते की आपण या कचऱ्यातून लवकर बाहेर पडावे, परंतु असे लवकर होऊ शकणार नाही. वेळ लागतो, तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. समजावून सांगणाऱ्यांमध्ये देखील नंबरवार आहेत. युक्तियुक्त स्पष्ट करून सांगणे हे तर शेवटी होईल, तेव्हाच तुमचे बाण लागतील. तुम्ही जाणता आपले शिक्षण आता चालू आहे. शिकवणारे तर एकच आहेत. सर्वजण त्यांच्याकडून शिकणार आहेत. पुढे चालून तुम्ही अशी लढाई बघाल, काही विचारू नका. लढाईमध्ये तर खूप जण मरतील. मग इतके सर्व आत्मे कुठे जातील? एकत्र जाऊन जन्म घेणार काय? झाड मोठे होते, अनेक शाखा उपशाखा पाने येतात. रोज किती जन्म घेतात आणि किती मरतात देखील. परत तर कोणी जाऊ शकत नाहीत. मनुष्यांची वृद्धी होत जाते. या रेजगारी अर्थात विस्ताराच्या गोष्टींमध्ये जाण्याआधी बाबांची तर आठवण करा, ज्यामुळे विकर्म विनाश होतील आणि कचरा निघून जाईल. त्यानंतर आहे पुढची गोष्ट. तुम्ही याचा काही विचार करू नका. आधी स्वतःचा पुरुषार्थ करा, ज्याने असे बनू शकाल. मुख्य आहे आठवणीची यात्रा आणि मग सर्वांना पैगाम अर्थात संदेश द्यायचा आहे. पैगंबर एकच आहेत. धर्मस्थापकाला देखील पैगंबर अथवा प्रिसेप्टर्स अर्थात गुरु म्हणू शकत नाही. सद्गती दाता एकच सद्गुरू आहे. बाकी तर भक्ती मार्गामध्ये मनुष्य थोडेफार सुधारतात, काही ना काही दान देखील करतात. तीर्थांवर जातात तर काही ना काही दान देऊन येतात. मग हे तर तुम्ही जाणता की या अंतिम जन्मामध्ये बाबा आम्हाला हिऱ्या समान बनवतात. यालाच अमूल्य जीवन म्हटले जाते. परंतु तेवढा पुरुषार्थ करावा लागेल. तुम्ही म्हणाल, आमचा काहीच दोष नाही. अरे, मी आलो आहे गुलगुल अर्थात फूल बनविण्यासाठी, तर तुम्ही का बनत नाही? माझी तर ड्युटी आहे पावन बनविण्याची. तर तुम्ही का नाही पुरुषार्थ करत? पुरुषार्थ करून घेणारे बाबा तर मिळाले आहेत ना. या लक्ष्मी नारायणाला असे कोणी बनवले? दुनिया थोडीच जाणते. बाबा येतातच संगमावर. आता तुमच्या गोष्टी कोणाला समजतही नाहीत. पुढे चालून जेव्हा तुमच्याकडे भरपूर जण येतील तेव्हा त्यांचा ग्राहक वर्ग कमी होईल. बाबा म्हणतात, या वेदशास्त्रांचे सार मी सांगतो. अनेकानेक गुरु आहेत, सर्व आहेत भक्ती मार्गातील. सतयुगामध्ये सर्व पावन होते, नंतर पतित बनले. आता बाबा पुन्हा येऊन तुम्हाला बेहदचा संन्यास घ्यायला लावतात, कारण ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. म्हणून बाबा म्हणतात, कब्रस्तानमधून बुद्धी काढून मज पित्याची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. आता महाविनाशाची वेळ आहे. सर्वांचा हिशोब चुकता होणार आहे. साऱ्या दुनियेमध्ये जे काही आत्मे आहेत त्यांच्यामध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे. आत्मा शरीर धारण करून पार्ट बजावते, तर आत्मा देखील अविनाशी आहे आणि पार्ट देखील अविनाशी आहे. यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. हुबेहूब रिपीट होतच राहतो. हा खूप मोठा बेहदचा ड्रामा आहे.
नंबरवार तर असतातच. कोणी रूहानी सेवा करणारे, कोणी स्थूल सेवा करणारे. कोणी म्हणतो बाबा मी तुमचा ड्रायव्हर बनतो, तर मग तिथे देखील विमानाचा मालक बनेन. आजच्या अर्थात या दुनियेतील मोठ्या व्यक्ती तर समजतात की आता हा तर आमच्यासाठी स्वर्गच आहे. मोठे मोठे बंगले आहेत, विमान आहे. बाबा म्हणतात हे सर्व आहे आर्टिफिशियल, याला मायेचा थाट म्हटले जाते. काय काय शिकत राहतात, जहाज इत्यादी बनवतात. आता हे जहाज इत्यादी तिथे थोडेच कामाला येणार. बॉम्ब्स बनवतात, हे थोडेच तिथे कामाला येणार. सुखाच्या गोष्टी तर कामाला येतील. विनाश होण्यासाठी विज्ञान मदत करते, मग तेच विज्ञान तुम्हाला नवीन दुनिया बनविण्यासाठी देखील मदत करेल. हा ड्रामा खूप वंडरफुल बनलेला आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, या महाविनाशाच्या वेळी जुन्या दुनियेचा बेहदचा संन्यास करायचा आहे. या कब्रस्तानमधून बुद्धी काढून टाकायची आहे. आठवणीमध्ये राहून सर्व जुने हिशोब चुकते करायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, मुखावाटे सदैव ज्ञानरत्ने काढायची आहेत, दगड नाही. पूर्णता हंस बनायचे आहे. काट्यांना फूल बनविण्याची सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, सेवेसोबतच बेहदच्या वैराग्य वृत्तीच्या साधनेला इमर्ज करणारे सफलता मूर्त भव. सेवेसोबतच बेहदच्या वैराग्य वृत्तीच्या साधनेला इमर्ज करणारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, सेवेने खुशी आणि शक्ती मिळते, परंतु सेवेमध्येच वैराग्य वृत्ती नष्ट देखील होते. म्हणून स्वतःमध्ये वैराग्य वृत्ती जागृत करा. जसे सेवेच्या प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये इमर्ज करता तेव्हा सफलता मिळते, तसे आता बेहदच्या वैराग्य वृत्तीला इमर्ज करा. भले कितीही साधने उपलब्ध होतील, परंतु बेहदच्या वैराग्य वृत्तीची साधना मर्ज होऊ नये. साधन आणि साधनेचा बॅलन्स असेल तेव्हा सफलता मूर्त बनाल. स्लोगन आहे, असंभवला संभव करणे हेच परमात्म प्रेमाचे लक्षण आहे. असंभवला संभव करणे हेच परमात्म प्रेमाचे लक्षण आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.